लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 11 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। तर कालच्या भागात आपण पाहिलं होतं की मानिनी या नंदिनीकडे येऊन चौकशा करते की या काव्याचे कोणी मित्रमैत्रिणी आहेत का। त्यावर नंदिनी म्हणते हां जास्ती नाही आहेत, पण जीविका आणि अनिशा या दोघीच जणी मैत्रिणी आहेत। मग आता हे ऐकल्यावरती मानिनी म्हणते ही जीविका कोण ग, ती घरी यायची का। नंदिनी म्हणते हां म्हणजे लग्नाच्या आधी मी ती बऱ्याच त्या मुलीच्या संपर्कात होती, पण आता लग्नानंतर एवढ्या दिवसानंतर मी काही नाव ऐकलं नाही काव्याच्या तोंडून त्या जीविकाचं। म्हणजे आमच्याच आयुष्यात एवढी उलथापालथ झाली की आम्हाला या अशा गोष्टींचं नावगाव काढणंही जमलं नाहीये, म्हणजे तसं आम्ही दोघी बोललोच नाही। त्यावरती ही मानिनी म्हणते नाही म्हणजे कोणी असं आहे का ज्या जीविकाला म्हणजे त्या जीविकाला कोणी भेटलंय वगैरे, असं कुठल्या व्यक्तीला वगैरे तू ओळखतेस का। नंदिनी म्हणते नाही हो आई, मी नाही ओळखत अशा कोणाला, आणि काही विषय पण नाहीये ना आमच्यामध्ये सध्या असा। काव्या ऐकवे जगात सगळ्यांपासून सगळं लपवेल, पण माझ्यापासून काव्या कधीच काही लपवत नाही, आणि हल्ली मलाही इतर कोणावर विश्वास ठेवावासंच वाटत नाही। आता नंदिनीला ठाम विश्वास आहे बरं का प्रेक्षकांनो काव्यावर। आता बघा पुढे ती म्हणते की माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे। आता ही मानिनी पुन्हा तिला चौकशा करते, इतर कोणावर विश्वास नाही ठेवा वाटत तुला नंदिनी म्हणजे। नंदिनी म्हणते नाही आई तसं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं होतं की कोणी काही बोललं काव्याच्या बाबतीत तर त्यावर माझा विश्वास नाहीये, मी फक्त माझ्याच बहिणीवर विश्वास ठेवेल असं म्हणायचं होतं मला। आता मानिनी म्हणते तुझा हा विश्वास डोळसपणे आहे की आंधळेपणाने। त्यावरती नंदिनी म्हणते त्याने काय फरक पडतो आई। त्यावरती ही मानिनी म्हणते नाही आजकाल कोण कसा विश्वासघात करेल ते काही सांगता येत नाही ना। नंदिनी म्हणते हो आई हे मात्र तुमचं खरं आहे। आता दोघींचाही विश्वासघात झालेला आहे म्हणून दोघी त्यांच्या विचारात गुंग झाल्यात पुढे। आता इकडे पार्थ आणि काव्याचं सीन दाखवलंय प्रेक्षकांनो। आता या सीन मध्ये या पार्थचं हे स्वप्न आहे, काव्या त्याला भेटली का सत्य आहे, हे मला तुम्हीच बघून डिसाईड करा। पार्थ आता या काव्याला शोधून काढतोच कॉलेजमध्ये आणि म्हणतो काव्या थांबा, अहो काय हो कुठे होतात तुम्ही, वेळ लागलं का तुम्हाला, किती शोधलं तुम्हाला मी, तुम्हाला तुमचा फोन नाही नेता आला का सोबत। काव्या म्हणते अरे अरे हो किती ओरडताय तुम्ही, काय झालं तुम्हाला एवढं चिडायला। पार्थ म्हणतो चिडू नको तर काय करू काव्या, तुम्ही दिसला नाहीत घरी तर किती नको विचार आले माझ्या डोक्यामध्ये, तुम्हाला बघत इथपर्यंत आलोय मी, पण नाही तुम्हाला काही फरकच पडत नाही, तुम्ही फोन का नाही घेतला, का नाही घेऊन आलात तुम्ही फोन। काव्या म्हणते तुम्ही मला बोलू द्याल का देशमुख, नाही म्हणजे तुम्हीच बोलताय म्हणून म्हटलं। मग पार्थ म्हणतो सॉरी बोला आता। काव्या म्हणते अहो विसरले मी माझा फोन, विसरू शकते ना मी। पार्थ म्हणतो असं कसं विसरू शकता तुम्ही फोन, माझ्या मनाचा काही विचार नाहीये का तुम्हाला, काय हो काव्या माझ्या मनाची किती घालमेल होते ते कळत नाही का तुम्हाला। मगाशी मी आलो होतो ना तुमच्याकडे क्लायंटला भजी खाऊ घाला म्हणून, त्यानंतर तर तुम्ही नाही म्हणाला, त्यानंतर पुन्हा आलात आणि पुन्हा नंतर घरातून गायब झालात, आईला तरी सांगायचं ना काव्या जाताना। अरे बापरे प्रेक्षकांनो 8 दिवस झाले, पण या मालिकेचा अजून एकच दिवस चालू आहे बरं का, अरे भयंकर आहे। आता ती काव्या त्याचं सगळं बोलणं ऐकून घेते आणि पार्थ म्हणतो ऐका ना काव्या मी काय बोलतोय, का नाही सांगितलं तुम्ही घरातून निघताना। काव्या म्हणते त्याने काय बिघडतंय तुमचं, मी न सांगता घरातून बाहेर पडले तर। पार्थ म्हणतो अरे काय बोलताय तुम्ही, हे इतकं कसं काय कॅज्युअली घेताय तुम्ही, मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही घर सोडून गेलात, सगळीकडे शोधलं नाही मी तुम्हाला, कुठे होतात तुम्ही, इथं माहेरी, अरे बरं आता तर मी फोन केला माहेरी तर। आता लगेच काव्या म्हणते एक्सक्यूज मी पार्थ देशमुख, तुम्ही मला शोधायला माझ्या माहेरी येणार होतात का। पार्थ म्हणतो हो मी जाणार होतो तिथे, पण मी तुमच्या आईला फोन करून विचारलो आणि त्या म्हणाल्यात की तुम्ही नाही आहेत तिथे, म्हणून शोधत इथे आलो मी। अशक्य आहात काव्या, तुम्ही अशक्य आहात। काव्या म्हणते मी नाही अशक्य, तुम्हीच अशक्य आहात। काय हो देशमुख एवढा आटापिटा करायची काय गरज आहे मला शोधायला, कुकुलं बाळ आहे का मी, अरे माझं मी घरी येईल। पार्थ म्हणतो अरे आला असतात तुम्ही घरी केव्हा, पण तोपर्यंत माझं काय, मी कसा विचार करायचा, कुठे तुम्ही गेलात, कधी येणार आहे की नाही येणार आहे, तुमच्या रूममध्ये गेलो मी, तिथे बघितलं तर तुमचं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं, काय विचार करायचा मी। आता काव्यामध्येच ओरडते बरं का या पार्थवर आणि म्हणते बस करा देशमुख किती ओरडताय, आता जर ओरडलात ना तर दाही मोकलून रडेल मी। आहे बघा इथल्या सगळ्यांना असं वाटेल की मी तुमच्यामुळे रडते, सगळे तुम्हाला ओरडतील, मग मला नाही माहिती तुमचं जे काही होईल ते तुमचं होईल आणि माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे रडू का मी। मग आता पार्थ म्हणतो नाही रडू नका, हे घ्या प्लीज। तो आता रुमाल देतो तेव्हाही मोठ्याने हसायला लागते बरं का। अरे देवा प्रेक्षकांनो त्याचा जीव टांगणीला लागलाय आणि काय चाललंय मालिकेमध्ये, मला ना प्रेक्षकांनो कधी डोकं गरगरायला लागतं या मालिकेचा रिव्ह्यू देताना। आता ती मोठ्याने हसते,
तेव्हा हा पार्थ म्हणतो, तुम्ही का हसताय काव्या, मी एवढं टेन्शनमध्ये आणि तुम्ही हसताय. काव्या म्हणते, तुमच्या साधेपणावर आणि भोळेपणावर हसले मी, आणि पुन्हा हसते त्याच्यावर बिचाऱ्यावर. आता तो तिच्याकडे पाहतच राहतो, एक तर तो फुल टेन्शनमध्ये, त्याला कामाच्या दारात चालल्या आणि ही हसू लागली त्याच्यावर. असं आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. पार्थ म्हणतो, हे बरं आहे तुमचं काव्या, काय हो म्हणजे दुसऱ्याला आधी टेन्शन द्यायचं आणि मग असं हसत बसायचं, याला काही अर्थ आहे का. काव्या म्हणते, काय हो देशमुख, आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीला असा अर्थ नसतो शोधायचा, काही गोष्टीला नसतो अर्थ, गंमत असते. अहो विचार नाही करायचा, एन्जॉय करायचा आणि सोडून द्यायचं. पार्थ म्हणतो, काय बोलताय तुम्ही काव्या, अहो तुम्ही आता जे काही वागलात ते हसण्याजोगं होतं का. आता काव्या थोडी सिरियस होते बरं का. पार्थ म्हणतो, मी तुम्हाला जेन्युइनली बोलत होतो मी काव्या, अहो तुम्हाला काहीच कसं नाही वाटत आहे, मला काळजी वाटते तुमची. किती दिवसापासून आपण दोघं एका रूममध्ये नाही राहते. माझं तुम्हाला चिडवणं, तुमचं माझ्यावर फिसकारणं, तुम्ही मला आर्किटेक्ट बोक्या म्हणणं आणि तो क्यूटसा चष्मा लावून अभ्यास करणं, हे सगळं मिस करतोय ना मी. काव्याला कळतंय बरं का, तो तिच्या प्रेमात पडलाय. मग पार्थ म्हणतो, एक तर तुम्ही लवकर घरी चला, नाहीतर तुमचं सामान गेस्ट रूममधून आपल्या रूममध्ये शिफ्ट करा बरं काव्या. तुम्ही चिडा माझ्यावर, ओरडा, मला चालेल, मला सगळं चालेल, पण तुम्ही लवकरात लवकर आपल्या रूममध्ये याल ना काव्या. आता काव्या त्याच्याकडे बघते आणि काहीच उत्तर देत नाही बरं का. पार्थ आता असा बाजूला मान करतो आणि म्हणतो, ते काय नाही, आत्ताच्या आत्ता तुम्ही गेस्ट रूममध्ये शिफ्ट नाही व्हायचं, आता तुम्ही आपल्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं. वाटलं तर मी रूमच्या बाहेर झोपतो, नाही तर वॉचमन म्हणून राहतो, काही होऊ देत, पण आता तुम्ही आपल्या रूममध्ये चलायचं म्हणजे चलायचं काव्या. असं बोलून तो तिकडे बघतो तर काव्या गायब झालेली असते. आता तुम्ही मला सांगा या सीनमध्ये काय लॉजिक होता. म्हणजे ती काव्या खरंच त्याला दिसली का त्याचा भास होता असं त्याला आता वाटायला लागलं बरं का. कारण काव्या आता मागून गायब झालेली आहे. तो इकडे तिकडे बघतो आणि विचार करतो, अरे काव्या कुठे गेल्या, अरे देवा मला भास झाला का काय काव्याचा, असं आता पार्थला वाटायला लागतं बरं का. मला तरी वाटलंय की काव्या त्याला भेटली होती पण ती मुद्दाम त्याच्या समोरून निघून गेली असावी. तर असो, आता इकडे जीवा आणि त्या माणसाचं सीन दाखवलाय ज्याने आनंद निवास घेतलं ना, त्या माणसाचा. जीवा त्याला खूप खूप रिक्वेस्ट करतो पण तो माणूस त्याचा भयंकर अपमान करतो प्रेक्षकांनो. तो म्हणतो की काय रे जीवा, अरे तुला कळलं नाही का, जेव्हा तू डील साईन केलं तेव्हा तुला समजलं नाही का. कदाचित मी डील साईन करताना तुम्ही विचार केला असता, तुम्ही ती जागा आधी बघितली असती तर हे सगळं इथपर्यंत आलंच नसतं ना. जीवा म्हणतो, हो सर मला मान्य आहे, खूप मोठी चूक केली आहे मी, गुन्हा केला आहे, पण आता हे सगळं करताना मी गृहीत धरलं होतं की सगळं चांगलंच होणार आहे. मी त्या भास्कर काकांवर विश्वास ठेवला ना. मग तो माणूस म्हणतो, कसं काय तुम्हाला जमलं गृहीत ठेवायला, कोट्यावधी रुपयांचा व्यवहार करताय तुम्ही जन्मजय देशमुख आणि तुम्ही गृहीत धरताय गोष्टी. काय हो, जगातला सगळ्यात मूर्ख माणूस वाटतोय मला तुम्ही. नाही म्हणजे एवढा मोठा तुमचे वडील सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत. मी ऐकलं होतं की तुमचे वडील सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत. नाही म्हणजे तुमच्यातही तेच टॅलेंट आहे, कॅलिबर आहे असं मला वाटलं होतं, तुमच्यातही ती हुशारी असेल असं वाटलं होतं. पण एखाद्या कॉलेजमधल्या मित्राकडे कॅन्टीनमध्ये उधार मागतात ना, तसं वागताय तुम्ही आता. असे छान छान कपडे घालून कोट घालून बिझनेस नाही करताय देशमुख. त्यासाठी पेशन्स पाहिजे आणि व्यवहार ज्ञान पाहिजे, असं म्हणून तो माणूस निघून जातो बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे त्याच्या गाडीत बसत असतो जीवा, तरी सुद्धा त्याला रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो, सर तुमचं करेक्ट आहे हो, एकदम करेक्ट आहे तुमचं, माझ्या बाबतीतलं ऑब्झर्वेशन एकदम करेक्टच आहे, मी मान्यच करतोय. पण आज मी तुमच्या समोर एक बिझनेसमॅन म्हणून उभा नाही आहे. हे बघा मी डील करायला आलो आहे सर, प्लीज प्लीज माझ्या बायकोसाठी मला तेवढीच एक गोष्ट हवी आहे, तिचं आनंद निवास. प्लीज सर प्लीज, तिचं स्वप्न नका हो तोडू, नका हो त्या लोकांना बेघर करू. तुम्ही माझ्याकडे काही मागा, मी तुम्हाला देईल, पण माझ्या बायकोचं स्वप्न मला परत द्या प्लीज, तिचं जगणं नका मागू मला प्लीज सर. आता तो खूप रिक्वेस्ट करतो, हात जोडतो, पण तरीसुद्धा तो माणूस जीवाला इग्नोर करून म्हणतो, हे बघ जीवा एक्सक्यूज मी, चला रे. आता त्याच्या ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतो. जीवा त्या गाडीच्या मागे मागे करतो बऱ्याच वेळ, पण तरी पण काहीही उपयोग झालेला नाही आहे प्रेक्षकांनो. अवघड आहे प्रेक्षकांनो. जीवाला आता जगातली खरी रियालिटी दिसायला लागली आहे. म्हणजे काही जण असे असतात जे आईवडिलांच्या छत्रछायेखाली सुरक्षित मानतात प्रत्येक वेळेला, पण जेव्हा खरं जगात उतरायचं काम पडतं ना, तेव्हा कळतात सगळे छक्के पंजे. म्हणजे बाहेरचे लोक कसे लाता मारतात ना, तेव्हा कळायला लागतं असं म्हणायला हरकत नाही आहे. तर बघा, इकडे ही मानिनी देवाजवळ प्रार्थना करत असते की देवा सगळं काही नीट होऊ दे माझ्या पोरांच्या आयुष्यामध्ये. तेवढ्यात पार्थ मोठ्या मोठ्याने ओरडत येतो, काव्या काव्या. मानिनी म्हणते, अरे पार्थ, अरे काय काय अवस्था केली तू.
पार्थ म्हणतो आई मी काव्याला सगळीकडे शोधलं ग, कुठेच नाहीयेत त्या. मानिनी म्हणते अरे बाबा खाली बस, पाणी पी, तू ठीक आहेस ना पार्थ? पार्थ म्हणतो अगं आई मी ठीक आहे ग. मानिनी म्हणते काय ठीक आहे, काय ठीक आहे, कशी अवस्था केली आहेस तू, बघ बरं स्वतःची. त्या काव्याला शोधत फिरत होतास का? पार्थ म्हणतो हो आई सगळीकडे शोधलं पण नाही सापडल्या ग, कुठे असतील त्या, काय करत असतील. मानिनी म्हणते तू शांत हो बरं बाबा, पी आधी पाणी. आता त्या पाणी वगैरे देतात पार्थला, तो पाणी पितो. पण आता मानिनीला प्रचंड राग आलाय बरं का पार्थचा आणि या काव्याचा सुद्धा मनातल्या मनात. तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते काय हो आई, काव्या कुठे दिसत नाहीये, खरंच कुठे गेलीये? मला आल्यापासून ती दिसलीच नाही कुठे. नंदिनीने असं विचारल्यावरती पार्थ उत्तर देतो कारण काव्या घरात नाहीये, ती घर सोडून गेली आहे. नंदिनी हे ऐकते आणि अरे बापरे, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. काय, काव्या घर सोडून गेली? नंदिनी पार्थला म्हणते हे कोणी सांगितलं तुम्हाला पार्थ? आता पार्थ म्हणतो तुम्हाला आईने काहीच सांगितलं नाही का? नंदिनी म्हणते नाही, मला तर आईने काहीच सांगितलं नाही. काय हो आई, अहो हे सगळं काय ऐकते मी? आता मानिनी काहीच बोलत नाही आणि निघून जात असते. पार्थ म्हणतो का ग लपवा छप्पी करतेस आई, कुठे निघून चालली आहे, सांग बरं काय झालंय ते. नंदिनी म्हणते अहो सांगा ना आई, अहो जीव टांगणीला लागलाय माझा, काय झालंय? पार्थ पण रिक्वेस्ट करतो अगं आई सांग ना ग, तुझ्या मनात जे ते सांग. त्यावरती मानिनी म्हणते काय चाललं रे तुमच्या दोघांचं, मला चिमटीत नका पकडू बरं, काव्या कुठे आहे ते नाही माहिती मला. पार्थ म्हणतो पण त्या का घर सोडून गेल्या हे माहितीये ना तुला आई, सांग ना ग आम्हा दोघांना. आई तुझं आणि काव्याचं काय चाललंय ते सांग, पार्थ म्हणत असतो मानिनीला. मग नंदिनी म्हणते अहो आई खरंच सांगा काय झालंय, एवढं मला माहितीये की काही झालेलं नसेल तर काव्या अशी घर सोडून नाही जाणार, विश्वासात घेऊन सांगा ना आई काय झालंय. आता मानिनी ऑलमोस्ट सांगणार असते बरं का खरं. तेवढ्यात आता त्यांच्या देवघरातला लाईट असा ब्लिंक ब्लिंक व्हायला लागतो. इथे ना प्रेक्षकांना मला असं वाटलं कदाचित पृथ्वीवर एखादा एलियन वगैरे येतोय की काय, कारण एका पिक्चरमध्ये एलियन यायच्या आधी असेच लाईट ब्लिंक होत असतात प्रेक्षकांना. काय सांगू आता, हसायला येते आता माझं. तुम्हाला आठवलं का कुठल्या पिक्चरमध्ये असं होतं एलियन यायच्या आधी? तसंच झालंय बरं का आज मालिकेत आणि एक्झॅक्टली काव्याच्या कॉलेजमध्ये पण तेच चाललंय. आता ही अनिशा म्हणते काय यार ही कॉलेजची लोक किती लाईट फ्लिक्स होत आहेत बघ ना. काव्या म्हणते हो ना अगं अनिशा, आजचा दिवसच खराब आहे. अनिशा म्हणते अरे यार आपण किती फीस भरतो कॉलेजची, पण मेंटेनन्सच्या नावावर नुसती बोंबाबोंब आहे या कॉलेजची, जाऊ दे बरं आपण जाऊया घरी. काव्या म्हणते नको ग अनिशा, निदान इथे तरी शांतता मिळेल मला, राहूया ना इथे. आता अनिशा म्हणते अगं काव्या म्हणते अगं अनिशा हे बघ मला ना जरा अस्वस्थ वाटतंय ग, मला राहू दे इथे. काव्या म्हणत असते अगं बाहेर पुन्हा तेच मानिनी काकूंचा संशय, पार्थ आणि माझ्यात पडणारं अंतर. आणि आता असं ती पुढे बोलणार काही, ती अनिशा म्हणते या मानिनी काकूंना सुनीता नावाचा डॉग का चावला कोणास ठाऊक, देवा तुला मी 10 नारळच चढवेल मी, फक्त त्या मानिनी काकूचं डोकं ताळ्यावर येऊ दे रे बाबा. आता या काव्यालाही आलंय टेन्शन. पण आता इथून पुढे ना त्यांनी जीवाचा सीन दाखवलाय. आता जीवा आता मंदिरात आलाय बरं का प्रेक्षकांनो. मला एकदम मस्त असे एका जुन्या पिक्चरची आठवण झाली इथे सुद्धा. आता जीवा तिथे येतो देवीच्या मंदिरात, खूप वेळ घंट्या वाजवतो, म्हणजे तो खूप आर्त भावनेने देवीला प्रार्थना करतोय की त्याच्या आयुष्यात काय होऊन बसले हे सगळं. आता तो खूप छान बोलतो बरं का. तो म्हणतो आई आज मला उत्तर हवंय, तुझ्याकडनं मला उत्तर हवंय. तुझ्या सगळ्या लेकरांवर तू माया करतेस, प्रेम करतेस ना, मग मीच का तुझं सावत्र लेकरू आहे? आता असं बोलल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी येतंय बरं का. पुढे तो म्हणतो आई माझ्या बाबतीत असं का वागलीस ग, काय झालंय काय नेमकं? त्याच्या आयुष्याची व्यथा त्याने देवाजवळ मांडली आहे. आता तो म्हणतो देवीला, देवी मी नाही का ग सुखात राहू शकत, जगभरातलं दुःख तू माझ्याच आयुष्यात देतेस, माझ्याच वाट्याला देतेस ग. काय ग काय पाप केलंय मी मोठं, मागच्या जन्मात पाप केलंय का म्हणून मी या जन्मात त्याची शिक्षा भोगतोय? तसं असेल तर सांग मला आई, तसं असेल तर सांग मला, मी मेंटली प्रिपेअर होईल ग. मी सांगेल स्वतःला काही चांगलं होत असेल ना तर चुकूनही आनंदी होऊ नकोस बाबा, कारण तुला नंतर अशी चपराक बसणार आहे ना की सगळं संपून जाणार आहे. माझ्यासोबत कधी काहीच चांगलं होऊ शकत नाही ना, मी कधी चांगलं करूच शकत नाही ना कोणाचं. मी एका मुलीवर जीवापाड प्रेम केलं होतं, जीवापाड. जे काही करता आलं असतं तिच्यासाठी ते मी सगळं केलं होतं तिच्यासाठी, अगदी जीवापाडपणे प्रेम केलं होतं. पण एक दिवस तू त्या मुलीला माझ्या आयुष्यातूनच हिसकवलंस ग. काय करायला हवं होतं मी, सांग ना. अगं सगळं केलं होतं ग मी, पाण्यात दिवे सोडले होते, या मंदिरात येऊन 50-50 दिवे लावले होते मी. काय झालं? काही नाही झालं. पण नाही
तरीही मी सगळं स्वीकारलं. स्वतःला म्हटलं होतं मी, जीवा जे काही आहे ते हे आहे रे बाबा तुझ्या आयुष्यात. स्वतःला सगळं समजवलं होतं, गोड मानून घे. त्यानंतर सुद्धा देवा तू माझ्या आयुष्यात दिलास रे आनंद. गोड मुलगी आणलीस माझ्या आयुष्यात तू. माझ्या आयुष्यात पुन्हा तू दुसरी मुलगी दिलीस. दिवा घेऊन शोधता नसता आलं, एवढी छान मुलगी तू मला दिलीस. पण काय केलं मी, काय केलं? नकळतपणे मी तिचाही आनंद हिरावून बसलोय देवा. हे बघ मी आज तागायत तुझ्याकडे माझ्यासाठी काहीच मागितलं नाही आणि यापुढे मागणार पण नाही. पण प्लीज प्लीज देवा आज एकच मागतोय, काहीही कर पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचा आनंद निवास तिला परत कर आणि माझी मदत करते तिला परत मिळवण्यासाठी. मी पुन्हा काही मागणार नाही तुझ्याकडे, फक्त माझी मदत कर. असं म्हणून तो धाय मोकलून रडतोय देवाजवळ. बिचारा जीवा प्रेक्षकांनो, खरंच त्याच्या या परिस्थितीवरती वाईट वाटतंय. तो काहीतरी चांगलं करायला गेला पण विनाकारण फसला गेलाय आणि या सगळ्याला दोषी त्याच्या घरातली त्याची ती आत्याचे बसली आहे ना घरामध्ये, ती एक्सपोज झाली ना प्रेक्षकांनो तर मजा येईल. असो, एक्सपोज झाली तरी तिला काही फरक पडत नाही म्हणा. तर आता पुढे त्यांनी काव्याचा आणि अनिशाचा सीन दाखवला. इकडे काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लागलेली असते. काव्या आता खाली जाणार तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की तिचं ते घड्याळ लायब्ररीतच राहिलंय. मोठा स्फोट झालेला असतो आणि सगळेजण पळत असतात, कॉलेजमधले मुलं इकडून तिकडून. अनिशा म्हणते, अगं मरू दे तुझं ते घड्याळ, तिकडे आग लागली, तू चल खाली पटकन. आता काव्या म्हणते, नाही अगं अनिशा मला जायला लागेल, अगं देशमुखांनी दिलेलं घड्याळ आहे ते. अनिशा म्हणत असते, जीव वाचवायचं सोडून काय घड्याळाची पडली आहे. पण काव्या काही अनिशाचं ऐकत नाही आणि त्या आगीमध्ये पळते. आणि आता सगळीकडेच गडबड दाखवली आहे बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. आता बघा इकडे पार्थ त्या लाईटाला नीट करतो. ते लाईट त्यांच्या घरी चालू बंद होत आहे ना, आता ते नीट करतो आणि म्हणतो, बघ आई केला मी हा लाईट फिक्स, पण तुझं मन कसं फिक्स करू तेच कळत नाहीये मला. नंदिनी म्हणते, आई सांगा ना काय झालंय, किती दिवसापासून मी बघते तुमच्यात आणि काव्यात काहीतरी कुरबुर सुरू आहे, सांगा नाही काय झालंय. आत्ता पण तुम्ही मला वरती तिच्याबद्दलच प्रश्न विचारत होतात, काय झालंय, काही चूक झाली आहे का काव्याकडनं. मला माहिती आहे उगाच काही कारण असल्याशिवाय तुम्ही काव्याबद्दल एवढी विचारपूस करणार नाही. आई सांगा ना काय झालंय. आता पार्थ म्हणतो, अगं आई सांग ना गं खरं, किती वेळचं विचारतोय मी तुला, काय झालंय सांग, जे असेल ते सांगून टाक, तुला माझी शपथ आहे बरं. आता मानिनी त्या पार्थ आणि नंदिनीचा जीव गळ्याशी आणते बरं का प्रेक्षकांनो. आता म्हणते कशी बघा, अरे तुम्ही दोघं जण का माझं ऐकत नाहीये, काही झालेलं नाहीये असं म्हणून ती निघून जात असते तिथून. पुन्हा तो पार्थ मागे येतो आणि म्हणतो, आई तू कधीपासून गोष्टी लपवायला लागली आहेस ग, शपथ देतोय मी तरी तू सांगत नाहीयेस, कमाल आहे तुझी. आता मानिनी म्हणते, मला कशाला शपथेत अडकवतोयस पार्थ, मग मला काही विचारूच नको. हे बघ नंदिनी, तुझ्या बहिणीवर मी का नाराज आहे हे आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना, तर तुमच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकेल. आता असं बोलल्यावर ते दोघं जण अजून टेन्शनमध्ये नाही येणार का. आता नंदिनी म्हणते, काय आमच्या पायाखालची जमीन सरकेल, असं काय आई, अहो एवढी मोठी काय चूक केली आहे माझ्या काव्याने. अहो आई, अहो असं काय झालंय तुमच्यात आणि काव्यात, काही झालंय का. मग आता पार्थ म्हणतो, आई तू आता मला हट्टाला पेटायला लावू नकोस, तू सांगतेस का मला पटकन काय झालंय ते, असं काय आहे ज्यामुळे पायाखालची जमीन वगैरे सरकणार आहे. मानिनी म्हणते, अरे पार्थ तू उगाचच हट्टाला पेटू नकोस, तुला सांगितलं ना काही गोष्टी न कळलेल्या चांगल्या असतात कुठल्याही नात्यासाठी. त्यावर हा पार्थ म्हणतो, आई मला मग असलं नातंच नकोय ज्यामध्ये काही लपवा छपवी आहे. नंदिनी म्हणते, आई मला तरी सांगा काय झालंय, काव्याकडनं काही चूक झाली असेल तर मी मोठी बहीण म्हणून तुमची माफी मागते. आई प्लीज सांगा नो. एक गोष्ट सांगते तुम्हाला, म्हणजे खात्रीने सांगते, माझी काव्या चिडखोर आहे, म्हणजे चिडचिड करते ती, पण मनाने खूप चांगली आहे आणि ती खरी आहे, प्रामाणिक आहे, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल. मग आता लगेच पार्थही म्हणतो, हो आई नंदिनी जे बोलताय ते पटतंय मला, त्या जेन्युइन आहेत, प्रामाणिक आहे, म्हणूनच त्या मला खूप आवडतात. मानिनी आता चिडते आणि म्हणते, हो का, तुझा एवढा विश्वास आहे ना त्या काव्यावर, पण ती काव्या दिसते तशी नाहीये बरं का पार्थ. आता असं बोलल्यावरती या दोघांना काय वाटणार प्रेक्षकांनो, त्या काव्याच्या बहिणीला काय वाटेल, पार्थला काय वाटेल. मी म्हटलं ना मगाशी, या दोघांचाही जीव अगदी गळ्याशी आणलाय मानिनीने बरं का प्रेक्षकांनो. आणि इथेच त्यांनी हा एपिसोड संपवलाय. पार्थ आणि नंदिनी भांबावून एकमेकांकडे बघायला लागतात. पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की काव्या आगीमध्ये उडी घेते, म्हणजे त्या लायब्ररीमध्ये जाते जिथे आग लागली आहे. आता पार्थही तिथे पोहोचतोय, त्याला पण कळवलंय अनिशाने की काव्या अशा परिस्थितीमध्ये आहे. आता पार्थ तिला वाचवतो बरं का प्रेक्षकांनो त्या आगीतून, पण एका क्षणाला वाचवताना तो स्वतः तिथे खाली पडतो आणि त्याच्या पायावर काहीतरी पडतंय. आता या सगळ्याला मानिनी काव्याला जबाबदार न धरावी एवढीच काय आपण अपेक्षा करू शकतो. उद्या या
मालिकेचा महा एपिसोड आहे, नक्की बघा आपल्या चॅनलवर. आणि प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू आज खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या दुसऱ्या चॅनलवर म्हणजे रिव्ह्यू विथ अनघावर मी तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू दिलाय, नक्की बघा. आणि रोज मी देत असते तो पहिला रिव्ह्यू. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगते आहे. नक्की ठरलं तर मग बघा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या माझ्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. बाय.